नमस्कार मित्रांनो, स्वागत असं तुमचा माझ्या दुसऱ्या मिनी ब्लॉगमध्ये. आज काय दाखवायचं हे विचार करत पोजी दिलं आहे, नाश्ता केलं आहे आणि निघाले कॉलेजला निघाले. बाहेर येऊन बघते तर पाऊसच पडत नव्हतो. आज सुट्टी घेऊचा विचार होतो. पप्पा पण बोलले होते सुट्टी घे, पण आज पावसान गोंधळ घातल्यामुळे सुट्टी मारल्यामुळे माका काय जाऊक मिळालं नाही. नंतर लक्षात येईल की माझी आज टेस्ट आहे म्हणून आज जाऊकच लागतेला. मग गेले, मग रिक्षात बसून जात होते स्टेशनला गेले. स्टेशनला निघाले, रिक्षातून उतरून निघाले तर थंय गर्दी बघितलं कलच्यासारखीच. म्हणलं ही गर्दी तर रोजच बघूक मिळतली, तर काय बोलणार म्हणून मग निघाले स्टेशनला जाऊन. थोड्या वेळानं अनाऊन्समेंट झाली. माका वाटलं आमची ट्रेन येता की काय, पण ही इली गावची ट्रेन म्हणून परत विचार सोडले. थोड्या वेळाने इली आमची ट्रेन इल्यामुळे मग बसलं आहे आणि दरवाजाच्या एक्झॅक्ट बाजूक असल्यामुळे माका लय भीती वाटत होती. मग क्लासरूममध्ये गेले, टेस्ट वगैरे दिले, लेक्चर अटेंड केले आणि ब्रेकमध्ये गेलो डबो खाऊक गेलो. आज प्रॅक्टिकल अटेंड करणार नव्हते त्यामुळे निघालो घराक येऊ. पप्पांनी लवकर बोलावल्याने होता म्हणून घराक येऊक निघालो. स्टेशनला इल्यावर कळाला की आज ट्रेन अर्धा तास लेट असा. थोड्या वेळानं ट्रेन येईल तेव्हा जरा बरा वाटला ट्रेनला बघून. मग ट्रेनमध्ये बसलो आणि जरा व्ह्यूजचे फोटो घेऊन थोडे व्हिडिओ काढून मी पोचले स्टेशनला पोचल्यावर रिक्षात बसून घरात इल्यावर झोपलं थोड्या वेळ आणि संध्याकाळी पप्पा म्हणाले जाऊया लॉंग ड्राईव्हला म्हणून लॉंग ड्राईव्हला पण गेलो. आणि लॉंग ड्राईव्हला गेल्यावर बाहेर जेवलो नाही असं होऊचा नाही. मग जेवून बसलो. मम्मी आणि पप्पांची मीटिंग चालू होती तवसरीला आमचा जेवताना तारक मेहता बघितलं नाही तो पाप होईत म्हणून जेवताना तारक मेहता बघून घेतलं. मग गेलो घरात. आजपुरता एवढाच. व्हिडिओ आवडला असाल लाईक शेअर सबस्क्राईब करू विसरू नका. थँक्यू.